आपल्याकडे ना अंधश्रद्धेचा सुकाळ माजलाय नुसता. आता कुठं ते वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात, त्यांनी काही नवऱ्याचं आयुष्य वाढतं वय? काही करतात आपले. अरे त्याच्यापेक्षा झाडं लावा, झाडं, निसर्ग वाचवा. या अशा कमेंट आता वटपौर्णिमा जवळ आली की भरपूर ऐकायला मिळतात नाही का? या कमेंटपैकी झाडं लावा आणि निसर्ग वाचवा हे ठीक आहे, पण जे श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करतायत किंवा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतायत, उपवास ठेवतायत, त्यांच्या श्रद्धेला नावं ठेवणं हे मात्र चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगू शकता. पूजा करून सुद्धा झाडं लावूच शकतो की नाही का? पण आपल्याकडे ज्या प्रथा परंपरा आहेत ना, त्याला सर्रास नावं ठेवायचं एक फॅडच आलं आहे. आता एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगते. आता वटपौर्णिमेला नवऱ्याचं आयुष्य वाढावं किंवा 7 जन्मी हाच नवरा मिळावा, अशा गोष्टींसाठी पूजा केली जाते, अशी एक पारंपरिक आपली धारणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे, हे तेवढंच नाही आहे. आता अनेक जण डिवोर्सपर्यंत जातात आणि मग मॅरेज कन्सल्टंटकडे जातात किंवा सायकोलॉजिस्टकडे जातात. काय आमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे बघा बरं. किंवा रिलेशनशिप कन्सल्टंट असतात आता हल्ली, की दोघांना सुधरत नाही आहे आणि म्हणून तिसऱ्यांनी मध्ये येऊन त्यांना मदत करायची. नाही, ठीक आहे, तुमचं नातं जर अशा टप्प्यावर आहे की तुम्हाला मदतीची गरज आहे, तर तुम्ही ते अवश्य मदत घेतली पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्याकडे पूर्वीपासूनच नवरा बायकोचं नातं मजबूत राहावं यासाठी ना मानसिकदृष्ट्याच काम केलं गेलं आहे. मानसिकदृष्ट्याच बायको नवऱ्यासाठी उपवास ठेवते किंवा पूजा करते. नवऱ्यालाही वाटतं की बायको आपल्यासाठी काहीतरी करते. आता यामध्ये अनेक जण म्हणतील की बायकांनीच का उपवास ठेवायचा, बायकांनीच का पूजा करायची, नवरे पण करू शकतात. करूच शकतात. शास्त्रात कुठेही सांगितलं नाही आहे की नवऱ्यांनी करू नये म्हणून. ह्या पद्धतीचा किंवा आपल्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टीचा उपयोग नातं मजबूत करण्यासाठी करायचा असतो. नवरा बायको दोघंही करू शकतात. एकमेकांबद्दलचा आदर, एकमेकांबद्दलची काळजी, एकमेकांबद्दलची सद्भावना या कृतीतून व्यक्त करायची असते. आता सगळ्यांनाच हे पटत असेल असं नाही, त्यामुळे ज्यांना पटत नाही ते करत नाहीत. पण ज्यांच्या बायका वटपौर्णिमेला उपवास करतात किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, त्या नवऱ्यांचं एक कर्तव्य आहे की बायको जशी तुमच्याप्रती सद्भावना व्यक्त करते ना, तुम्ही सुद्धा केली पाहिजे. मग तुम्ही उपवासच केला पाहिजे असं काही नाही. आता पुरुष माणसांना नाही झेपत उपवास, त्यांना सवयच नसते उपवास करण्याची, किंवा महिलांसारखं सक्षम मनोबळ त्यांच्याकडे नसतं असं आपण म्हणू शकतो. विनोदाचा भाग सोडा, करणारे उपवाससुद्धा करतात. पण जर तुम्हाला उपवास करायचा नसेल किंवा तरी बायकोला दाखवायचं आहे किंवा सांगायचं आहे, शब्दातून नाही सांगतायत प्रत्येक वेळी की बाई गं मलाही तुझ्याबद्दल तेवढीच सद्भावना आहे, तेवढाच रिस्पेक्ट आहे आणि तेवढंच प्रेम आहे, हे दरवेळेला शब्दातून नाही सांगतायत, तर तुम्ही एक उपाय करू शकता. रोज क्वार्ट्स नावाचं एक क्रिस्टल असतं. ते क्रिस्टल ना नैसर्गिकरित्या मँगनीज, लोह यासारख्या नैसर्गिक खनिजांमुळे बनतं. तर हे जे स्फटिक आहे ना, हे हृदयचक्राशी संबंधित आहे आणि हा स्फटिक प्रेम वाढवणारा स्फटिक आहे. तर तुम्ही काय करू शकता, तर हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट किंवा रोज क्वार्ट्सचं एखादं गळ्यातली माळ तुम्ही तुमच्या बायकोला या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी गिफ्ट करू शकता. आता हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट तुम्हाला कुठे मिळेल? lokmatbhakti.com गेलात तर हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट तुम्हाला मिळेल. आता हे रोज क्वार्ट काय करतं नक्की? हा जो स्फटिक आहे गुलाबी रंगाचा, दिसायला असला गोड दिसतो, तर हा स्फटिक नक्की काय करतो माहिती आहे? हा स्फटिक प्रेम आणि सकारात्मकता नात्यामध्ये वाढवतो. त्याचबरोबर आत्मविश्वास वाढवतो, नातेसंबंध मजबूत करतो, भावनिक संतुलन आणतो. तर जसं बायको नवऱ्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करते, तर नवऱ्याने सुद्धा बायकोला जर हे रोज क्वार्ट्सचं एक ब्रेसलेट किंवा रोज क्वार्ट्सची माळ जरी गिफ्ट केली, तरी तुमच्यामधले भावनिक बंध वाढणारे. बायकोलाही वाटेल की मी जे करते त्याची नवऱ्याला जाणीव आहे. आता तुम्ही म्हणाल की हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेटच का सुचवलं तुम्ही? द्यायचं तर आम्ही दुसरं काही गिफ्ट देतो ना वटपौर्णिमेला, त्याला काय? बरोबर आहे, पण हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट किंवा माळ सुचवण्यामागे कारण हे आहे की ते जे स्फटिक मी म्हटलं गुलाबी रंगाचा, तो स्फटिक मुळातच रिलेशनशिपसाठी आहे, म्हणजे नातेसंबंध मजबूत करणारा तो स्फटिक आहे. आणि तुमचं नातं घट्ट होण्यासाठी किंवा तुमचं प्रेम वाढण्यासाठी म्हणून या वटपौर्णिमेचा मुहूर्त काढून तुम्ही ते बायकोला गिफ्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट, खिशाला परवडणार आहे. दुसरं कुठलंही महागडं गिफ्ट घेणं तुम्हाला परवडणार नसेल, तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं ते रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट आहे. आपल्या लोकमत भक्तीच्या वेबसाईटवर ते तुम्हाला मिळेल. त्यामुळे वटपौर्णिमा करणं चांगलं की चुकीचं, श्रद्धा की अंधश्रद्धा, या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि नवरा बायकोनी मिळून या दिवसाचा उपयोग आपलं नातं घट्ट करण्यासाठी करा. कारण
शेवटी प्रेम आहे मान्य आहे, पण ते व्यक्तही करावं लागतं. नाही शब्दात व्यक्त करतायत तर कृतीतून व्यक्त करावं लागतं. जसं बायका दरवेळेला हरतालिकेची पूजा किंवा वटपौर्णिमेची पूजा करून ते व्यक्त करतात की कितीही माझा विश्वास नसू दे किंवा कितीही आपले काल भांडणं झालेले असू दे, तरी मी जाऊन वडाला प्रदक्षिणा घालणारच. 7 प्रदक्षिणा घातल्याशिवाय मी काही जेवत नाही, उपवास सोडत नाही, असं बायकांचं असतं की नाही. सकाळी नवऱ्याशी वाद घालून बाहेर पडतील, पण तरी जाऊन वडाला नमस्कार करून येतील. तसंच आहे हे, नवऱ्याने सुद्धा त्याची जाणीव ठेवायची आहे की कितीही वाद झाले, भांडणं झाले, काहीही झालं तरी ती तिची सद्भावना जी नवऱ्याप्रती आहे ती व्यक्त करायला सोडत नाही आहे. तसंच नवऱ्याने सुद्धा बायकोला या दिवशी रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट गिफ्ट करायचं आहे आणि आपली सुद्धा सद्भावना बायकोप्रती जी आहे ती व्यक्त करायची आहे. बाकी आता वटपौर्णिमा, श्रद्धा, अंधश्रद्धा यावर अनेकांची वेगवेगळी मतं असू शकतात. त्याच्यासाठी कमेंट बॉक्स रिकामा आहे. बिंदास कमेंट करा, जी वाटेल ती कमेंट करा, जे मत असेल ते मांडा. फक्त जरा सभ्यता ठेवा बरं का. कारण काय होतं, विरोधी मत असेल की लोक एकदमच चवताळून उठतात. नाही, जर विरोध जरी करायचा आहे तरी गोड शब्दात, जरा सभ्य शब्दात केला तर तो वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही बरा वाटतो, नाही का. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.